राम कृष्ण हरी, राम कृष्ण हरी, राम कृष्ण हरी. महाराज, आपला अध्याय 9वा चालू आहे, राजविद्या राजगुह्य योग. आणि या अध्यायातली ही साधारण 239वी ओवी आहे. या ओवी संदर्भात आपल्याला चिंतन करायचं आहे. तरी ज्ञान यज्ञतो एव रूपू जेथ आदिसंकल्पू हा युपू महाभूते मंडपू भेदुतो पशु. महाराज, आत्तापर्यंत आपण जे चिंतन केलं ते महात्म्यांचं चिंतन होतं. या चिंतनामध्ये ज्याचं मन चोखटं आहे, ज्याच्या मनामध्ये संन्यासी म्हणून, क्षेत्र संन्यासी म्हणून प्रत्यक्ष भगवंत राहतो, ज्यांच्या कीर्तनामध्ये व्यवसाय, प्रायश्चित्ताचे व्यवसाय संपुष्टात येतात, त्याच्यानंतर ज्यांच्या जिभेपुढे सातत्याने नाम नाचत असतं, या सगळ्या गोष्टींच्या पलीकडची आणखीन एक गोष्ट सांगितली गेली, ते म्हणजे भजन करणारे, म्हणजे गुरुवी भक्ती नावाचा जो विषय आहे तो आपण ऐकला, की सातत्याने समोर येणाऱ्या प्रत्येकाच्या पायावर नतमस्तक होणं, मग तो कोणताही जीव असू दे त्याला भगवंत मानायचं. जे जे समोर येतील ते ते प्रत्यक्ष भगवंताचे अवतार आहेत, अशा पद्धतीने त्यांना स्वतः समर्पित व्हायचं. अशा पद्धतीची जी भक्ती आहे त्याला गुरुभक्ती असे म्हटलेलं आहे. आणि वेगवेगळ्या विषयांमधून या मग वाड धा कुटे न म्हणती सजीव निर्जीव नेणती देखली या वस्तू उजू लुंटिती मीच म्हणून. सरळ त्यांच्या पुढे लोटांगण घालणं, हा सगळा विषय मागच्या गुरुविभक्तीमध्ये आला. या सगळ्या गोष्टींचा विचार आपण मागे केला. त्याप्रमाणे काही उदाहरणं माऊलींनी दिली, काही दृष्टांत माऊलींनी दिले, की अर्जुनाचं जे सांगणं आहे त्या सांगण्याला भगवंत स्तुती म्हणतायत आणि ती स्तुती करायची काही गरज नाही आहे. तरीसुद्धा तू म्हणतोयस, तुझं असं म्हणणं आहे, या म्हणण्यासाठी पै परी सतू आहासी निकिया परी, म्हणजे हे जे काही तू आहेस, तू छान लक्ष देऊन ऐकतोयस आणि लक्ष देऊन ऐकत असल्या कारणाने आहासी निकिया परी, अत्यंत सुंदरपणे तू हे ऐकत असल्यामुळे तेची वक्तृत्वा वराडिक करी, तुझ्या या ऐकण्याचं माझ्या बोलण्याला वराडिक होतीये, किंवा त्याला अत्यंत साजेसं असं तुझं ऐकणं आहे. जे साजेसं मी सांगतोय त्याला साजेसं तुझं ऐकणं आहे, तितकं सखोल तू ऐकत आहेस. ऐसे पुरस्करोनी श्रीहरी, अशा गोष्टीचा पुरस्कार म्हणजे मान दिला आहे अर्जुनाच्या बोलण्याला, अर्जुनाच्या ऐकण्याला मान दिला आहे, सन्मान दिला आहे. पुरस्कारोनी, प्रत्यक्ष भगवंतानी त्याच्या श्रोतेपणाला, श्रवणाला मान दिला आहे, सन्मान दिला आहे. आणि मग आदिरे बोलू, आणि मग आदरपूर्वक आपला अर्जुन हा आता भक्त आहे आणि या भक्ताच्या ऐकण्याचं कौतुक भगवंत करतायत. आणि केलेलं भगवंताचं जे कौतुक आहे, या कौतुकाच्यामुळे हरखून गेलेला अर्जुन, अशी आता ही परिस्थिती निर्माण झालेली आहे. इथे संजय हे सगळं ऐकतोय, धृतराष्ट्राला सांगायचा प्रयत्न करतोय, परंतु धृतराष्ट्र हे काहीही ऐकण्याच्या मनस्थितीत नाहीत. तो येरझाऱ्या घालतोय. येरझाऱ्या घालत असल्यामुळे काय होतं आहे, संजय सगळं डोळे मिटून सांगतोय, पण काहीच शब्द त्याच्या कानावर पडत आहेत आणि बाकीचं सगळं विरून जातं आहे. या सगळ्या गोष्टींचा विचार संजयच्या कानावर पडतोय. संजय ही गीता सांगण्याचा प्रयत्न करतोय, पण संजयला 100% ते उमगत नाही आहे. म्हणून श्लोकातून आलेली गीता सादरीकरणाला समोर येते, परंतु त्याचे श्रुती आणि त्याचं भाष्य आणि त्याच्या असलेले विचार, यांच्या असलेले विचारांचे कंगोरे, याबाबतचं भाष्य मूळ गीतेमध्ये तुम्हाला सापडत नाही. ज्ञानेश्वरीमध्ये माऊलींनी प्रत्येक गोष्टीला, प्रत्येक भावनिक बंधाला
भगवंताच्या अर्जुनाच्या भावनिक बंधाला इथे उदाहरणासहित सुस्पष्ट करण्याचा प्रयत्न केला आहे. अगदी अधोरेखित करून काही श्रुती आणि विचार इथे मांडलेले आहेत. त्यातलाच हा अधोरेखित केलेला एक विचार आहे की अशा पद्धतीचं भाष्य अर्जुन भगवंताला सांगतोय, त्याची स्तुती करतोय की तू जे सांगतोयस हे चकोरासारखं, ते चांदण्याचं आणि चकोराचं जे आहे की चकोराला चांदण्याची गरज आहे हा भाग वेगळा, पण चकोर पक्षी त्या चांदण्यात न्हावून निघणारे ती किरण घेणार किती, चातक पक्षी मेघात पाणी घेणार किती, स्वतःला चकोर पक्षाप्रमाणे अत्यंत छोटं केलं आहे आणि चंद्राच्या चांदण्याच्या या आसमंताची उपमा भगवंताच्या ज्ञानाला दिली आहे. वर्षावणाऱ्या अफाट मेघाची उपमा भगवंताच्या ज्ञानाला दिली आहे आणि स्वतःला त्या चातकाच्या चोचीच्या आकाराची उपमा दिलेली. एवढ्या दोन उपमा टोकाच्या अर्जुनाने भगवंताच्या ज्ञानाला दिलेल्या आहेत. त्याला आनंदाने दुजोरा देऊन आदरपूर्वक जे अर्जुन ऐकतोय त्याला सन्मानपूर्वक पुरस्कारोनी सन्मानपूर्वक त्याचा आदरपूर्वक यथोचित मान करून पुढचं सांगण्याचा आता भगवंत प्रयत्न करतायत. म्हणजे ज्ञान इथपर्यंत येऊन थांबलं आहे की आत्तापर्यंत सर्व महात्म्यांचं ज्ञान लोकांना प्राप्त झालं, महात्मे कसे असतात हे प्राप्त झालं, महात्म्यांचं असलेलं वर्गीकरण तुमच्यासमोर मांडलं, भक्तीचं वर्गीकरण तुमच्यासमोर मांडलं. आता तुम्हाला ज्ञानाचं वर्गीकरण हे घडतं कसं, हे महात्म्य घडतं कसं, हे महात्मे स्वतःला या स्वरूपामध्ये कसे काय ओतून घेतात याचं ओतण्याचं जे स्वरूप आहे, ओतण्याची जी पद्धत आहे ती पद्धत आता तुम्हाला या पुढच्या टप्प्यामध्ये सांगितलेली आहे. आणि ही जी पद्धत आहे ही पद्धत अत्यंत गहन असल्यामुळे तितकीशी रुचत नाही. तितकासा हा टप्पा कोणीही यापूर्वी तुम्हाला सांगितला नसेल आणि यानंतरही कोणी तुम्हाला सांगणार नाही. कारण टप्पा विचाराच्या दृष्टीने आत्म आणि आत्मस्वरूप या दृष्टीने अत्यंत गहन असल्याने साहजिकच कोण याच्यावर चिंतन करत नाही, करणारही नाही, कारण त्याची गरज प्रत्येकाला वाटत नाही. तासनतास एखाद्या विषयासाठी चिंतन करणं आणि त्यातून निष्पन्न काही होत नाही असं जर चित्र असेल किंवा त्यातनं ज्ञान नावाची जी गोष्ट आहे ती बेचव ज्ञान प्राप्त झालं तर लोकांना ते आवडत नाही. काहीतरी कथा, काहीतरी रसभरीत वर्णन असलं पाहिजे, अशा पद्धतीचं ज्ञान लोक घेण्याचा जास्तीत जास्त लोकांचा कल असतो. हा विषय गहने नीट लक्षात घेण्याचा प्रयत्न करा. तरी ज्ञानयज्ञ तो एव रूपू जेथ आदि संकल्पू हा युपू महाभूते मंडपू भेदू तो पशु. ज्ञानयज्ञ जो केलेला आहे या ज्ञानयज्ञ कुठं करायचा आहे त्याची संकल्पना इथे माऊलीने मांडली आहे. ज्ञानयज्ञ कसा करायचा याची संकल्पना इथे मांडली. ज्ञानयज्ञामध्ये कोणकोणती गोष्टी, कोणकोणत्या गोष्टी आपल्याला लागणार आहेत याची संकल्पना इथे मांडली आहे. यज्ञ तुम्ही बघितला असेल, महाराज यज्ञ करताना एक मांडव घातला जातो, मंडप घातला जातो. मंडपाला 4 खांब आहेत, त्याच्यावरती आच्छादन असतो, त्याच्याखाली एक यज्ञकुंड असतं. यज्ञकुंडामध्ये टाकायला समिधा असतात. समिधाच्या बरोबर जळण्यासाठी म्हणून तूप असतं. त्याच्या बाजूला त्या यज्ञामध्ये बळी देण्यासाठी एक पशु बांधलेला असतो. आणि यज्ञ पूर्ण झाल्यानंतर त्यातून येणाऱ्या सगळ्या शक्ती किंवा सिद्धी प्राप्त व्हाव्यात म्हणून यजमान तिथे अस्तित्वात असतो. ही झाली पद्धत. यज्ञ करायचा असेल तर या सगळ्या गोष्टी त्या ठिकाणी अस्तित्वात असाव्या लागतात. यज्ञामध्ये टाकायचं समिधा, त्याचं यज्ञभरण म्हणतात ते गोष्ट, त्याला जळण्यासाठी म्हणून लागणारं तूप, आणि ज्याला यज्ञ प्रज्वलित करायचा आहे त्याच्यासाठी असतो अग्नी. ह्या सगळ्या संकल्प किंवा हे रूपक माऊलींनी ज्ञानाग्नी आणि ज्ञानयज्ञ या संदर्भात इथे वापरलं आहे. ज्ञानयज्ञ हा एवरूप अशा प्रकारचा आहे, त्याचं रूप असं आहे. ज्ञानयज्ञ करण्याची जागा
ही तुमच्या बुद्धीमध्ये, हृदयामध्ये आहे. नीट लक्षात घ्या, हे चिंतन दिसतं तेवढं साधं नाही. तुम्हाला महात्मा व्हायचं आहे म्हटल्यानंतर तुमचा जो यज्ञ करायचा आहे, त्या यज्ञामध्ये काय काय मांडायचं आहे, कसं कसं मांडायचं आहे, तो यज्ञ कुठे मांडायचा आहे, तो यज्ञ मांडायचा आहे तुमच्या हृदयात, तुमच्या बुद्धीमध्ये. जेथ आधी संकल्प वायू, तुमच्या मनामध्ये असलेले सगळे संकल्प, हे संकल्प हे त्या यज्ञातल्या खांबासारखे आहेत. यज्ञ मंडपाचे जे 4 खांब आहेत, त्या 4 खांबांचं रूपक हे संकल्प रूप आहे. आदी संकल्प. पहिला संकल्प मी नाही. दुसरा संकल्प ईश्वर आहे. तिसरा संकल्प मी ईश्वरासारखा आहे. चौथा संकल्प मीच ईश्वर आहे. पहिला संकल्प मी नाही. दुसरा संकल्प ईश्वर आहे. तिसरा संकल्प मी आणि ईश्वर वेगळे नाही. चौथा संकल्प मीच ईश्वर आहे. हे 4 संकल्प इथे आदिसंकल्प आहेत आणि या चौघांच्या खांबावरती हा मंडप आहे. मंडप कशाचा आहे? महाभूते मंडप. महाभूते 5 जी भूतं आहेत त्याच्यामध्ये अग्नी आला, पाणी आलं, आकाश आला. आकाशाचं मांडव आहे. तिथे अग्नी, वायू, त्याच्यानंतर पृथ्वी तत्व आणि पाणी या चौघांच्या टोकावरती आकाशाचं छत आहे. असा हा मंडप आहे. हृदयामध्ये या गोष्टींचा विचार तुम्ही करा. हृदयामध्ये अशा पद्धतीची पंचमहाभूत शरीरात आहेत आणि डोक्यावर आकाश आहे. अशा प्रकारचा मंडप. भेदू तो पशु. देव आणि मी या दोघांमध्ये व्यक्तिगत भेद आहे. मी वेगळा आहे, संसार वेगळा आहे, सजीव वेगळे आहेत, ईश्वर वेगळा आहे. हा जो वेगवेगळ्या पद्धतीचा भेद आहे तो पशु म्हणून या यज्ञाच्या खांबाला बांधलेला आहे. याचा यज्ञाच्या पूर्ततेसाठी बळी द्यायचा आहे. लक्षात घ्या, महत्त्वाचं ते आहे, बळी ज्याचा दिला जातो ती गोष्ट नष्ट होते म्हणून त्या गोष्टीचा बळी दिला जातो यज्ञामध्ये. आणि तो बळी द्यायचा आहे कशाचा? तर या भेदाचा. ईश्वर आणि मी, सृष्टी आणि मी, सजीव आणि मी हे सगळे वेगवेगळे आहेत असा जो भेद आहे, या भेदाचा बळी द्यायचा आहे. तो पशु म्हणून या यज्ञाच्या बाजूला बांधलेला आहे. थोडं क्लिष्ट प्रकरण आहे, प्रत्येकाला रुचेल असं नाही. त्याच्यामुळे या ठिकाणी कदाचित तुम्ही हे प्रवचन बंद करून निघून जाऊ शकता. ज्याला खरंच ज्ञान म्हणजे काय किंवा ज्ञानासाठी म्हणून कशा पद्धतीचे महात्मे आपल्या हृदयामध्ये हा ज्ञानयज्ञ करतात हे समजून घ्यायचं आहे. त्याच्यासाठी पुढचं प्रवचन आहे. लक्ष देऊन ऐका. यज्ञाची तयारी झाली आहे. तुमच्या हृदयामध्ये अशा पद्धतीचा संकल्प आहे. हे 4 संकल्प तुम्हाला सांगितले. तुमच्या मनामध्ये पशु, तो भेद नावाचा जो आहे, जो सगळ्या सृष्टीमध्ये भेद जाणतो, तो भेद तुमच्या हृदयामध्ये, त्या ज्ञानामध्ये असलेला हृदयातला मनातला भेद हा पशु म्हणून तिथे आता उपस्थित झालेला आहे. मग 5 जे विशेष गुण आहेत, 5 इंद्रियांचे जे विशेष गुण आहेत, तुम्ही नाकाने वास घेता, रसगंध, कानाने ऐकता, त्याच्यानंतर तुमचं तोंडाने जे तुम्ही चव घेता, रस आहे, हे जे 5 इंद्रिय तुम्हाला गेलं, हाताने करण्याचा जो स्पर्श आहे, बोलता तुम्ही शब्द आहेत, हे सगळ्या ज्या गोष्टी आहेत या इंद्रियांचे असलेले विशेष गुण आणि इंद्रिय, 5 इंद्रिय आणि तुमच्या हृदयात असलेला प्राण, हेचे यज्ञोपचार भरणं हे यज्ञामध्ये टाकायच्या समिधा आहेत. म्हणजे तुमच्या 5 इंद्रियांच्या ज्या इच्छा आहेत, आकांक्षा आहेत, रस जिभेला आवडतं,
रसस्वाद घेणं जिभेला आवडतं, चांगलं चांगलं बोलणं तुम्हाला आवडतं, कानाने तुमची स्तुती आवडते, हाताने वेगवेगळ्या चांगल्या गोष्टीला स्पर्श करावा तुम्हाला वाटतो, डोळ्यांनी सुंदर सुंदर गोष्टी बघाव्याशा वाटतात. या सगळ्या गोष्टींच्या इच्छा आसक्त्याचे जे संकल्प आहेत, लोभ, दंभ, मोह, मत्सर, हे या 5 इंद्रियांपासून निर्माण होतात. हे सगळं जे तुमच्या डोळ्यासमोर, हातासमोर, तोंडासमोर, जिभेसमोर, नाकासमोर, कानासमोर आहे, ते सगळं यज्ञामध्ये टाकायचे. आणि याच्याबरोबर आणखीन काय टाकायचं आहे, तुमचा प्राणसुद्धा त्याच्यात टाकायचा आहे. म्हणजे देहाचं अस्तित्वसुद्धा त्या यज्ञात टाकून द्यायचं आहे. बघा, कल्पना बघा, रूपक बघा. अज्ञानधृत हे सगळं जे काही आहे ते सत्य आहे, हेच मी जे उपभोगतोय तेच अगदी सुयोग्य आहे, आणि त्याच सगळ्या गोष्टी ज्या मी उपभोगतो त्या माझ्या आहेत, मी निर्मित केलेल्या आहेत, मी कमवलेल्या आहेत, मी स्वकष्टार्जित उत्पन्न केलेल्या आहेत, त्या माझ्या आहेत. हे अज्ञान. मी आणि माझं म्हणणं हे अज्ञान. जमीन माझी आहे म्हणून मालकत्व आपण सांगतो, जमीन मालक म्हणून कोणालाही स्वीकारत नाही. जमिनीचे मालक सातत्याने बदलत असतात, जमीन जमिनीवरच असते. येणारे जाणारे कितीक येतात आणि जातात, जमीन स्वतःचा मालक म्हणून कोणालाही मान्यता देत नाही. तशी सृष्टी, कुणालाही सृष्टीतली वस्तू माझ्या मालक किंवा माझ्या मालकीची म्हणून तुम्ही म्हणता, ती वस्तू तुम्हाला मालकत्व तुमचं मान्य करत नाही. काय कळत आहे तुम्हाला, तुमचं तुम्हाला माहिती. पण जे तत्वानुसार तुम्ही कमवलेल्या सृष्टीतल्या तुमच्या अहंकारानुसार जे मी म्हणता, माझं माझं म्हणता, ते सगळं हे तुमच्या अज्ञानाचं स्वरूप आहे. आणि हे अज्ञानाचं स्वरूप तूप म्हणून तुम्हाला त्या यज्ञात टाकायचं आहे. असा यज्ञ आहे बघा. आता अज्ञानसुद्धा तुम्हाला जाळायचं आहे. तेच मनबुद्धीच्या कुंडा. कुठलं कुंड आहे? मन आणि बुद्धी यांचं एकत्रित मिळून यज्ञकुंड आहे. हे मगाशी तुम्हाला सांगितलं मी. जे स्थान आहे यज्ञाचं, जे यज्ञकुंड आहे, हे तुमचं मन बुद्धीचं आहे. जी चौकट तयार होते, आतून ज्ञानाग्नी धडपुडा, आतमध्ये जे टाकलेलं आहे तुमचं सगळं, प्राणासहित तुमचे 5 इंद्रियांचं असलेलं सगळं अस्तित्व, याला ज्ञानाग्नी आग लावायची आहे. धडपुडा, साम्यतेची सुहाडा वेदी, चारी बाजूला सुख दुःख याची जी चौकट आहे, त्याला म्हटलंय साम्यतेची सुहाडा वेदिका जाणे. ती तुमच्या यज्ञाची वेदिका चौकट आहे. त्याच्या आतमध्ये हे सगळं टाकलेलं आहे. त्याच्यामध्ये ज्ञानाग्नी लावलेलं आहे. जे जे काही आहे हे ईश्वर निर्मित आहे. जे जे काही आहे हे ईश्वराचं आहे. ईश्वर हेच सत्य आहे आणि मीच ईश्वर आहे. काय म्हटलं तुम्हाला मी कळलं? मी नाही, ईश्वर आहे. मी आणि ईश्वर यात भेद नाही. आणि शेवटचा संकल्प पूर्ण होतो, हा मीच ईश्वर आहे. तो ज्ञानाग्नीने हे सगळं जाळून टाकलं. सविवेकमती पाटवतेची मंत्रविद्या करो. याच्यामध्ये मंत्र काय म्हणायचं आहे? सविवेक मती, शुद्ध मतीने, सद्बुद्धीने, विवेकबुद्धीने, सविवेकमती म्हणजे सद्बुद्धीने पाठव तेची मंत्र. जे जे काही तुमच्या बुद्धीमध्ये चांगले सद्विवेकाचे विचार आहेत, ते विचारच मंत्र म्हणून तुम्हाला या ज्ञानाग्नीमध्ये हे 5 इंद्रियांची इच्छाशक्ती तुमची जाळून टाकणार आहेत प्राणासहित.
सद्विवेकाचे विचार हे जाळणार आहेत, तेची जाळणारे त्याचे मंत्र हे या विचारांच्या पद्धतीने तुमच्या मुखातून येणार आहे. ज्ञानाग्नी ते जाळेल, ज्ञान तुमच्यापर्यंत येईल की हे नाही हे ज्ञान तुम्हाला झालेलं आहे, भगवंतांनी ते ज्ञान तुम्हाला दिलेलं आहे. आता सद्विवेकाचे विचार हे मंत्र म्हणून तुमचं काम करतील आणि तुमच्या हृदयात ज्ञानाग्नी पेटवतील. तुमच्या हृदयात असलेला तो यज्ञ ज्याच्यामध्ये सगळं टाकलं आहे ते भस्म करून टाकेल. कसं भस्म करेल? शांती श्रुकश्रुव जीवू यज्वा. शांती, शांती याचा अर्थ प्रत्यक्ष विद्या. जी विद्या तुम्ही प्राप्त केली, ज्ञान प्राप्त केलेलं आहे, ते ज्ञान प्राप्त करण्यासाठी जी भाषा आहे ती भाषा आणि त्यातनं निर्माण होणारी शांती, समाधान. तुम्हाला ज्यावेळेला एखादी ओवी समजते त्यावेळेला ती समजण्यासाठी भाषेची गरज आहे. ही भाषा तुम्हाला समजली, भाषा पकडता आली का त्याच्यानंतर त्याच्यामध्ये जो तुम्हाला आनंद मिळतो, जो समाधान मिळतं त्याला म्हणतात शांती. ती सृकश्रुव म्हणजे पळी असते ज्याच्यातनं अज्ञानाचं तूप टाकायचं आहे. अशी तूप टाकण्याची पळी, पुढचं टोक हे पिंपळाच्या पानासारखं असं वाकडं असं ज्यात तूप टाकतात आणि ते यज्ञामध्ये टाकलं जातं. जीवू यज्वा. प्रत्यक्ष तुमचा जीव जो आहे देह हा यज्वा म्हणजे यजमान आहे. त्याच्या हृदयात हा ज्ञानयज्ञ मांडलेला आहे, त्याच्यात हे सगळं टाकलं आहे. त्याच्यामध्ये अज्ञानाचं तूप टाकण्यासाठी विद्येने म्हणजे भाषेने तुम्हाला ज्ञान प्राप्त झालं आहे आणि त्याच्यातून मिळणारं समाधान हे अज्ञान तूप स्वरूपामध्ये त्या यज्ञामध्ये पडणार आहे. तो प्रतितेचीनी पात्रे विवेकम महामंत्रे ज्ञानाग्निहोत्रे भेदुनाशी. हा प्रत्यक्ष जीव तुमचा, तुम्हाला त्याचा अनुभव आला, एकदा ओवीचा एकदा ज्ञानाचा अनुभव आला की विवेक महामंत्रे सद्विचारांच्या महामंत्रांनी ज्ञानाग्निहोत्रे प्रत्यक्ष ज्ञानाग्नी तुमच्या अग्नी लावतोय त्या सगळ्या पंचेंद्रियाच्या इच्छा आकांक्षांना भेदुनाशी. हा यज्ञ पूर्ण झाल्यावर जो भेद नावाचा ईश्वर मी, सजीव मी, हे सगळं वेगळं आहे असं जाणणारा भेद पशु म्हणून जो आणलेला आहे याचा बळी देऊन यज्ञ पूर्ण होतो आहे. जेथं अज्ञान सोडून जाय, तूप म्हणून जे अज्ञान टाकलेलं आहे ते संपलं आणि यजिता यजन हे आहे. मग फक्त यज्ञ आणि यजमान एवढंच शिल्लक राहतं. आत्मसमरसी नाही अवमृती जेव्हा. या ठिकाणी यज्ञ पूर्ण होतो. यज्ञ पूर्ण झाल्यानंतर अवमृताचं स्नान होतं. स्नान झाल्यानंतर पुनश्च यातली कोणतीही गोष्ट अंगीकारली जात नाही. हा झाला यज्ञाचा टप्पा. अशा पद्धतीने महात्म्याचं मन घडतं. महात्म्याचं हृदय बुद्धी ही अज्ञानापासून परावृत्त होते. सामान्य जीवाला हे सगळं करण्यासाठी मला माझ्या हृदयामध्ये हा ज्ञानाग्नी आणून ज्ञानयज्ञ पेटवण्यासाठी भयंकर कष्ट करावे लागतात. ऐकायला खूप छान वाटतं, पण प्रत्यक्षदर्शी हे एवढं सहज सोपं मुळीच नाही. कोण व्यक्ती आपल्या मनातले 5 इंद्रियांचे असलेले संकल्प सोडून देईल? कोणीही नाही. जेवणातली आवड, जिभेची आवड, नाकाची आवड, गंधाची आवड, कौतुक ऐकण्याची आवड, कानाची आवड, चांगलं बघण्याची आवड, डोळ्यांची आवड, आपलं म्हणून आपल्या सगळ्या लोकांना स्पर्श करण्याची आवड, नवीन नवीन गोष्टी ही हाताची पायाची आवड, या सगळ्या गोष्टी इतक्या तुम्ही सहज म्हटलात ना तर सोडणं सोपं नाही. आणि हे यज्ञ कुंडात टाकायचं आहे, पुन्हा त्याला हात लावायचा नाही. जी गोष्ट यज्ञात जळते तिला पुनश्च हात लावता येत नाही.
भेद संपला का कुठल्याच व्यक्तीला तुम्ही तू असा कसा, तू अमुक, तू तमुक म्हणून रागावण्याचा, शिव्या देण्याचा, त्याच्यावरती आक्षेप घेण्याचा अधिकार उरत नाही. केवळ आणि केवळ नतमस्तक होणं एवढंच तुमच्या हातात राहतं. आणि हे सहजासहजी सामान्य जीवाच्या रूपाने जगणाऱ्याला शक्य नाही. महात्मा म्हणून त्याला म्हणतात जो असा जगतो. काय तुम्हाला समजलं यातून? समजण्याचं सगळ्यात मोठा सिद्धांत याच्यामध्ये असा आहे, अशी व्यक्ती तुमच्या समोर या सृष्टीत निर्माण होणं हे अत्यंत दुर्मिळ आहे. तुम्ही ज्याला संत साधू म्हणता ते या सृष्टीमध्ये आजच्या मितीला अस्तित्वात आहेत असं म्हणणं सुद्धा दुर्मिळ आहे. भयंकर कल्पना आहे माऊलींची. माऊलींचे महात्म्य आणि माऊलींचं संतत्व एवढं सोपं नाही. स्वतःला अशा पद्धतीत तयार करायचं आहे की ज्याला महात्म्यपद स्वतः बहाल करायचं आहे. म्हणून शेवटचा संकल्प आदिसंकल्पातला असा आहे, मीच ईश्वर आहे. असा जो व्यक्ती असेल तो ईश्वरच झाला. ईश्वर स्वरूप नाही, ईश्वरच आहे असं माऊलींचं म्हणणं आहे. माऊली तुम्हाला स्वतः ईश्वराची भेट घालून देत नाहीत, तुम्हाला ईश्वर करण्याच्या ज्ञानाचं तुम्हाला परिमाण सांगतायत, प्रयोजन सांगतायत, पद्धत सांगतायत. हे दुसऱ्या कुठल्याही धर्मग्रंथात तुम्हाला सापडणार नाही. माऊलींची स्तुती किंवा कौतुक करत नाही आहे. तुम्ही आता विचार करा, शांतपणे एक दिवस याचा विचार करा बसून की असं शक्य आहे का, आपण हे करू शकतो का. आणि या मार्गातून गेल्यानंतर असा जो व्यक्ती घडेल तो खरंच या सृष्टीमध्ये पुन्हा त्या गोष्टींचा वापर करण्यासाठी म्हणून स्वतःची इच्छा प्रगट करेल का. पैशाच्या मागे लागणारे, संपत्ती गोळा करणारे, विविध वस्तूंचा उपभोग्य म्हणून वापर करणारे संत महात्म्य नसतात हे लक्षात घ्या. तुम्हाला या प्रवचनामध्ये किती समजलं किंवा किती तुम्हाला यातनं मिळालं हे मला माहीत नाही. थोडा कष्टप्रद विषय आहे. मला म्हणतात काही जण की तुम्ही ओवी सांगा, पण मी जे या पद्धतीमध्ये किंवा ज्या पद्धतीमध्ये मी भाष्य करतो ते सगळं पूर्वमीमांसा, उत्तरमीमांसा, न्यायशास्त्र या सगळ्या पद्धतीचं एकत्रित मिश्रण आहे. त्याच्यामुळे ढोबळ पद्धत माझ्याकडे माझ्या प्रवचनामध्ये तुम्हाला मिळणार नाही. प्रस्तावना, संदर्भ, त्याच्यानंतर सिद्धांत, त्याच्यानंतर त्याचं रूपक, त्याच्यानंतर असलेली त्याच्यातली ज्ञानार्थाची एक बारीकशी श्रुती, या सगळ्या गोष्टींचा विचार केल्यानंतर मी ओवी सांगत असतो. त्याच्यामुळे याच्या विचारांनीच तुम्ही चाला. पण ज्या पद्धतीमध्ये हा विचार मान्य करायचा आहे त्याच्यासाठी प्रस्तावना, संदर्भ आणि अभ्यास या सगळ्या गोष्टींची एकत्रित गरज आहे. नुसतं ऐकायचं आणि सोडून द्यायचं इतपत जर असेल तर ते प्रवचन वेगळं. आत्मसात करणं आणि त्यानुसार आपल्यातल्या ज्ञानाच्या असलेल्या परिमाणाचा बदल करणं हा भाग वेगळा. असो, प्रवचनाला यावेळेला थोडा उशीर झाला. मी जरा प्रवचन सेवेसाठी बाहेर होतो 7 दिवस. त्याच्यामुळे आपल्या श्रोतेवर्गाचं मनापासून क्षमा मागतो. जास्तीत जास्त लवकर प्रवचन सादर करण्याचा मी प्रयत्न निश्चित करीन. पुढच्या प्रवचनात नक्की भेटू. तोपर्यंत रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी.